जगण्याचा पाया, चालण्याचे बळ. रामकृष्ण हरी. मी सौ तृप्ती सचिन दगडे, राहणार बावधन, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची गाथा लिहिण्यास दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी प्रारंभ केला आणि दिनांक 4 मार्च 2026 रोजी गाथा लिखाण पूर्ण झाले. चालण्याचे पाया, जगण्याचा पाया. रामकृष्ण हरी. माझी आई सुनंदा बालवडकर हिच्या प्रेरणेने मला जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा लिखाणाचे परम भाग्य प्राप्त झाले व ते मी पूर्ण केले. तर या लिखाणाच्या प्रेरणेने मी असा संकल्प करीते की नित्यनेमे काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. ह्या उक्तीप्रमाणे मी इथून पुढे संतचरित्र वाङ्मय लिहिण्याचा संकल्प करीन. ही सेवा माझ्या जीवनातील अत्यंत आनंददायी, भक्तिपूर्ण व समाधान देणारी अनुभूती ठरली. संत तुकाराम महाराजांचे विचार, अभंग आणि नामस्मरण यांनी मन शुद्ध झाले व अंतःकरणाला शांती लाभली. मी ह.भ.प. शेखर महाराज जांभूळकर आणि त्यांचे सहकारी यांचे मनापासून आभार मानते आणि संतचरणी ही सेवा अर्पण करते. अनुरेणीय थोकडा तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. रामकृष्ण. जगण्याचा पाया, चालण्याचे पाया, जगण्याचा पाया. रामकृष्ण हरी. मी सौ नीलम नितीन दगडे, राहणार बावधन, जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची गाथा दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी प्रारंभ केला आणि 6 मार्च 2026 रोजी गाथा लिखाण पूर्ण झाले. पुन्हा उगवतो सांगून उरतो तुकाराम, सांगून उरतो तुकाराम. रामकृष्ण हरी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथा लेखनाचा संकल्प करणे ही अत्यंत पवित्र आणि मनाला शांती देणारी गोष्ट आहे. हा केवळ एक उपक्रम नसून ती एक शब्दसेवा आहे. जगद्गुरू तुकोबांच्या चरणी नतमस्तक होऊन तुकाराम गाथा लेखनाचा संकल्प करीत आहे. हा संकल्प केवळ अक्षर गिरवणे नसून तुकोबांचे विचार माझ्या आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आहे. ज्या गाथ्यांनी इंद्राणीच्या डोहात बुडूनही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले, त्यातील काही अभंग माझ्या हाताने कागदावर उतरवण्याचे भाग्य मला लाभत आहे. ही माझ्यासाठी एक लेखन सोहळा आहे. आज मी तुकाराम गाथा लेखनाचा जो मंगल संकल्प केला आहे त्यामागे शेखर महाराज जांभूळकर आणि त्यांचे सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. समितीने प्रज्वलित केलेली ही ज्ञानज्योत माझ्या लेखणीच्या माध्यमातून माझ्या अंतःकरणात अखंड तेवत राहो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान.